चित्रपटाचं आज तुम्ही स्क्रीनिंग आयोजित केलंय, त्याला प्रवीण तरडे आणि प्रसाद ओक उपस्थित राहत आहेत. काय प्रयोजन आहे मतदारसंघातल्या लोकांचं? नाही, कालच संपूर्ण देशामध्ये धर्मवीर 2 हा पिक्चर त्या ठिकाणी रिलीज झाला आणि संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी धर्मवीर 2 या पिक्चरसाठी मिळत आहे. धर्मवीर हा पिक्चर आल्यानंतर खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेब काय आहे आणि त्यांनी काय केलं आहे असंख्य शिवसैनिकांसाठी, त्याचबरोबर ठाणे असं संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शिवसैनिकाला त्या ठिकाणी घडवण्याचं काम त्या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं होतं. त्याच धर्तीवर धर्मवीर 2 हा पिक्चर या ठिकाणी काल रिलीज झाला. आज संपूर्ण पुणे शहर आणि हडपसर मतदारसंघामध्ये आम्ही या भागातील सर्व नागरिकांसाठी, सर्व शिवसैनिकांसाठी धर्मवीर 2 हा पिक्चर या ठिकाणी मोफत ठेवलेला आहे. लवकरच या ठिकाणी अभिनेते प्रवीणजी तरडे, प्रसाद ओक आणि सर्व अभिनेते या ठिकाणी येत आहे. त्यानंतर या ठिकाणी पिक्चर चालू होणार आहे. हडपसर मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न गेले 2 वर्ष हडपसर मतदारसंघामध्ये मी काम करीत आहे आणि काम करीत राहिलेलो आहे आणि हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही वरिष्ठ नेत्यांक, त्याचबरोबर शिवसेनेचे मुख्य नेते आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे कळवलेलं आहे की हडपसर मतदारसंघ असन, वडगाव शिरी असन, खडकवासला असलं असन, हे 3 मतदारसंघ तरी शिवसेनेला मिळाले पाहिजे. 2019ला एकही जागा या ठिकाणी शिवसेना पक्षाला मिळाला नव्हती. किमान 2 ते 3 जागा तरी पुणे शहरातल्या 8 मतदारसंघापैकी मिळाव्या. भविष्यामध्ये या ठिकाणी शिवसेना वाढले पाहिजे, शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून या ठिकाणी आमदार झालं पाहिजे यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच धर्तीवर आज आपल्याला पिक्चरच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काय कार्य केले हेच पिक्चरच्या माध्यमातून आमच्या सर्व शिवसैनिकाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बघा, आत्ता काल धर्मवीर 2 हा पिक्चर रिलीज झाला. काय कारणास्तव होणार काल त्या ठिकाणी रिलीज केला, परंतु सर्व शिवसैनिकाला पिक्चर अतिशय आवडलेला आहे. कारण कालच त्याला अतिशय प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे. जरी इलेक्शनच्या तोंडावर जरी असलं तरी निवडणुकीचं याच्याचे काही घेणे देणं आहे. फक्त शिवसैनिकांना त्यामध्ये नागरिकांना काय काम केलं हे बघायला मिळेल, एवढंच त्या निमित्ताने काल ओपनिंग केलेलं आहे. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.